नमस्कार. आज आपण आलेलो आहे चौलेर हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो बागलाण तालुका नाशिक जिल्हा येथे हा किल्ला येतो. हा नाशिक जिल्ह्यातला 36 नंबर किल्ला आहे व आपण 4 दिवसापासून किल्ले करत आहे. पहिल्या दिवशी आपण मार्कंडे केला, दुसऱ्या दिवशी आपण साल्लेर केला व तिसऱ्या दिवशी आपण मोरा मुल्ले हरगड व आज आपण हा चौलेर किल्ला करत आहे. तर चला या चौलेर किल्ल्याची सफर करूया. सफर चौलेर किल्ल्याची सुरू होत आहे. नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे आभाळात घुसणाऱ्या शिखर किल्ल्यांचे गोकुळच आहे. नाशिक जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आधी सातमाळ रांग आणि नंतर सोलबरी डोलबारी रांग दिसते. अशातील आपण आज चौलेर किल्ला करणार आहे. तिळवण गावामध्ये आपण त्या ठिकाणी गाडी लावली व पाहू शकतो तिळवणचा किल्ला उर्फ चौलेरगड पाहण्यासाठी आपण जात आहे. साधारण याला 1.5 ते 2 तास चढण्यासाठी लागतात. माची आणि बालेकिल्ला असा 2 भागात आहे. थोडं पुढं आलो, गडाचं सुंदर असं दर्शन. या अशा रस्त्याने वर जायचे. हा डोंगर पार करून नंतर मग आपल्याला गडाच्या दिशेने जायचे. वरती माचीची तटबंदी पाहायला भेटते. वर झेंडा आपला डोलाने फडकतोय. सकाळचे 9 वाजले. आता आपण 8:45ला ट्रेक चालू केला आहे. साधारण 2 तासाची चाल आहे. 11 वाजता आपण गडमाथ्यावर पोचून जाऊ. सेलबारी डोलबारी रांगा सोडून मधल्या भागात काही स्वतंत्रपणे वसलेले किल्ले आहेत. चौलेर हा त्यातलाच एक गिरिदुर्ग. गिरणा आणि आरम नदीच्या खोऱ्यात हा किल्ला उभा आहे. चौलेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला किंवा चौलेरचा किल्ला या नावाने देखील ओळखला जातो. चौलेरला पोहोचण्यासाठी नाशिक मार्गे 95 किलोमीटर अंतरावर सटाणे गाव आहे. सटाण्यावरून तिळवणला जाणारी एसटी पकडावी. तसेच आपण मुल्लेरवरून सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो. ते अंतर साधारण 34 किलोमीटर आहे. 3 दिवसाची वेळ हातात असेल तर साल्लेर, सालोटा, मुल्लेर, मोरा, हरगड व चौलेर हे किल्ले आपण सहज पाहून घेऊ शकतो. तसेच प्रेमगिरी हा सुद्धा यामध्ये होऊन जातो. असंच चालत राहायचे आणि नंतर वर खडी चाली शेवटच्यात माचीच्या अगोदरची. तिळवण गावापासून आपण चौलेरला चढाई केल्यास तो रस्ता सोपा आणि सोयीस्कर आहे. चौलेरचा आकार साधारण साल्लेरसारखा आहे. चौलेरची उंची 3700 फूट असून गड चढायला सोपा असला तरी काही ठिकाणी मात्र थोडासा खडाचढ आहे. वाडी चौलेर गावातून आपणाला गडावर जाण्यासाठी 1.5 ते 2 तासाची वेळ लागते व तिळवण गावातून आपणाला 1.5 तास गडावर पोहोचण्यास पुरेसे होऊन जातात व हा रस्ता सोयीस्कर आणि सोपा आहे. गडाचा दरवाजा प्रत्यक्ष समोर गेल्याशिवाय वाटेवरून कुठूनच दिसत नाही. गडावर शिरताना एक भुयारी दरवाजाची रांग लागते. गडावर शिरण्यासाठी हे 4 दरवाजे पार करावे लागतात. चौलेरच्या अदुर्ग स्थापत्याची करामत ही त्याच्या दरवाजाच्या रचनेत आहे. जसे आपणाला देवगिरी या किल्ल्यावर भुयारी मार्ग आहे तसाच भुयारी मार्ग या ठिकाणी आपणाला पाहायला भेटतो. पहिला टप्पा जो सोपा आहे तो आपण आता चढून आलोय. ह्याच्या पुढचा जो टप्पा आहे थोडा अवघड आहे. खडी चाले सुंदर अशा या खिंडीमध्ये पोहोचून गेलो आपण. हा भाग माचीचा आहे आणि तो बालेकिल्ल्याचा भाग आहे. बालेकिल्ला छोटा आहे. बालेकिल्ल्यावर सुद्धा खूप अवशेष पाहायला आहेत. जे तिथे दिसतो येताना आलोय आपण चौलेरगड. चौलेरगड उर्फ तिळवणचा किल्ला आपल्याला पाहायला भेटतो. अजून 1 तास लागेल कमीत कमी वर पोहोचण्यासाठी. या ठिकाणापासून आपणाला आता थोडी खडी चाल आहे व ज्या ठिकाणी अवघड पॅच आहे त्या ठिकाणी वन खात्यामार्फत
रेलिंगसुद्धा बसवण्यात आले आहे. व आज आपल्यासोबत आहेत वारकरी सह्याद्रीचा या यूट्यूब चॅनलचे मेन संतोष मिंदे पाटील साहेब व त्यांचा मुलगा शिवराज हे या आपल्या सफरमध्ये आहेत. सुंदर असे या किल्ल्याला आज भेट देण्यासाठी आम्ही चौघे निघालो आहे. पुण्याला आता असं वर जायचं आणि असं चढून तिथून वर जायचे. चौलेरच्या दुर्ग स्थापत्याची करामत ही त्याच्या दरवाजाच्या रचनेत आहे. गडाच्या पहिल्या दरवाजाखाली कातळात खोदलेल्या बऱ्याचशा पायऱ्या आहेत. या दरवाजाचा आकार लहान असून त्याच्या पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दरवाजाच्या बांधणीचे वैशिष्ट्य दिसून येते. मुख्य प्रवेश मार्ग एका बोगदावजा रचनेतून तयार करण्यात आला असून एकूण 3 दरवाजाची रचना या बोगद्यात करण्यात आली आहे. पहिल्या दरवाजातून काही पायऱ्या चढून आत गेल्यावर दुसरा व सर्वात शेवटी तिसरा दरवाजा असून हा संपूर्ण मार्ग गोलाकार पद्धतीने बांधण्यात आला आहे. या भुयारात अंधुक प्रकाश असून दरवाजातच शत्रूला रोखून धरण्याची योजना बघायला मिळते. या दरवाजातून फिरताना देवगिरीच्या भुयारी मार्गाची आठवण येते. दरवाजांची रचना व कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. शेवटच्या दरवाजाच्या माथ्यावर एक बुरुज बांधलेला असून या बुरुजाच्या बाजूस उघड्यावर शंकराची पिंड आहे. समोरील भिंतीवर दगडात कोरलेले झीज झालेले एक पुरातन शिल्प आहे. येथून समोर नजर टाकली असता चौरंगनाथाची, गणेशाची व हनुमानाची मूर्ती असलेले पत्र्याने झाकलेले छोटेसे मंदिर दिसते. मुख्य दरवाजातून वर गेल्यावर डावीकडे व उजवीकडे असे 2 गडाचे भाग होतात. गडावर शिरल्यावर समोरच बालेकिल्ला आहे तर डावीकडील एक छोटीशी माची आहे. माचीवर आपणाला जोडटाके पाहायला भेटते. या व्यतिरिक्त माचीवर आपणाला जास्त अवशेष पाहायला भेटत नाही. ही माची पाहण्यासाठी 10 ते 15 मिनिटं वेळ पुरेशी होऊन जातात. जंगलात काहीच भेटल्यानंतर वेळेसाठी हे सुद्धा घ्यावं लागते. तासाच्या पायपीटनंतर आता आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापासून पोहोचलेलो आहे. अशी या ठिकाणी पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. गडाचा पहिला दरवाजा. सात दरवाजापैकी पहिला दरवाजा पार करून आपण आता आत चाललोय. दुसरा दरवाजा. हा आहे गडाचा दुसरा दरवाजा. खूपच सुंदर दिसतात आपल्याला. देवगिरीचा किल्ला पाहिला असेल त्याचा जो पहिला दरवाजा होता त्याचा खालचारी मार्ग तो वरचा. खूपच सुंदर. आपण काल पण आपण एक किल्ला केला होता हरगड, तिथे सुद्धा असे चोर दरवाजा जो हरगडचा होता तो असाच होता. तर चला पाहू. खूपच अप्रतिम असा हा प्रवेशद्वार दिसत आहे आपल्याला. आत पाहू शकतो अंधकार, एकदम अंधार आहे पूर्ण. तिथून आपल्याला जायचं आहे व खालून एक दरवाजा आला, हा एक आहे व तिथं पुढे सुद्धा एक आहे. हा तिसरा दरवाजा आहे. चौथं प्रवेशद्वार. इथून येताना खूप सावध यावे. जे वास पण लय घाण येतं आणि जे वटवागळं आहेत हे असे स्पीडमध्ये अंगावरून जातात. ते डोळ्या वगैरेमध्ये आपल्याला लागू शकते. चौथ्या प्रवेशद्वारातून आत आलो की आपण या ठिकाणी एक देवडी पाहू शकतो पारेकऱ्यांची. सुद्धा जागाही कातळात कोरलेल्या. पुढे सुद्धा पायऱ्या पाहायला भेटत आहेत व या ठिकाणावरून सर्व प्रवेशद्वार आणि शिवपिंड पाहायला भेटते इथं.
असं जायचं तर ही माची आहे, पण ज्याच्यावर आता उभा आहे तो माचीचा भाग आहे व समोर बालेकिल्ला आहे. प्रथम माची पाहू आणि नंतर बालेकिल्ल्यावर जाऊ. शिवपिंड पाहिली, 4 दरवाजे पाहिले, कातळ कोरीव पायऱ्या पाहिल्या. ट्रेकर लोकांना याशी सारखी मेहनत घ्यावी लागत असते. काटे कोसळ सारखे पायात घुसत असतात. वरती मंदिर आहे, पण फिरतोय आता. स्वप्नवत किल्ला होता आपला, साल्हेर, मुल्हेर आणि चौलेर. युवराज आणि जय. चौलेरच्या माचीवरून फिरताना समोर आपणाला हे पाण्याचे टाके पाहायला भेटते. पाठीमागच्या बाजूस थोडी बुरुज व तटबंदी आहे, तीही पाहू व बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. चौलेरच्या माचीवरचं पाण्याचं टाकं या बाजूला आलो. तटबंदी पाहायला भेटतात. ही तटबंदी आपणाला खालून पाहायला भेटते, हे पाहू शकतो. पनगाडी ते मंदिर आहे, हनुमान मंदिर. समोरच्या बाजूस किराणा दुकान आहे. त्या ठिकाणी गाडी लावून आपण ह्या अशा मार्गाने असे सरळ व या ठिकाणी साईडने आपण 4 दरवाजे पार करून या माचीवर पोचून गेलो. हा 4था दरवाजा. अजून 3 दरवाजे पार करून जायचे आपल्याला. या मंदिरामध्ये आपण आता जेवण केलं आणि बालेकिल्ल्याच्या दिशेने आपण जात आहे. ते महादेवाची पिंड आणि नंदी आहे. 4 दरवाजे पार करून आल्यानंतर सरळचा रस्ता हा बालेकिल्ल्याला गेला आहे व डाव्या बाजूचा रस्ता त्या मंदिराकडे. तिथं आता थोडे जराच्या अवघड टप्प्यातून आपण वर आलो. वर आल्यानंतर समोर या टाक्यामध्ये पाणी येण्याची सोय पाहू शकतो. समोरून कशी केली, अशी नळी वाटे वरचं पाणी या टाक्यामध्ये आणलं आहे नॅचरल पद्धतीने कोरून. व हा जो खांब होता हा तुटला आहे खांब सध्या. पाणी बरंच खोल आहे. हे चारी करून टाकीमध्ये पाणी जाण्यासाठी चारी मारली. एक मिनिट या बाजूने पाहू शकते. असे मोठं पाण्याचं टाकं इथं या ठिकाणी. आता आपण जात आहे ते बालेकिल्ल्यावर. पाण्याचं टाकं इथं आहे, हे तर खूप मोठं आहे. हे बघा, हे जड नाही तेच पाण्याचं टाकं आहे इकडं. हे जोड पाण्याचं टाकं आहे, हे खूप मोठे आहे. अप्रतिम सुंदर पायरी मार्ग. आहा हा.
साल्लेर मुल्लेर चौलेर. पाचवा प्रवेशद्वार या आतापर्यंत लागलेला. नंतर 6वा दरवाजा जात आहे. खूपच झाडी आहे. पोचलोय आपण आता बालेकिल्ल्यावर. इथं एक वाडा दिसतोय. दिसत आहे हे एक प्रयत्न आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. 4 लाईनी देत. मुख्य आता जो बालेकिल्ला टॉप सर्वात उंच जागा, गडाची सर्वात उंच जागा जी आहे त्या ठिकाणी पोहोचत आहे. चौलेर गडाचा हा शेवटचा भाग आहे व इथे पाहू शकतो आपण बालेक किल्ल्यावरून अख्खा चौलेरचा दृश्य हे पाहू शकतो. अख्खं खाली तिकडं पाण्याचं टाकी व तटबंदी जो गडाची माची आहे. मध्ये खूपच अडचण आहे त्याच्यामुळे जाता येत नाही. ती 4 टाकी आहेत. चौलेर किल्ला डन. कसा वाटला किल्ला? एकदम भारी. खूपच चांगला होता. 11:30 वाजले व आपला ट्रेक पूर्ण झाला. चौलेरचा सर्वात उंच भाग, बालेकिल्ल्यावरील सर्वात उंच बाजू. चौलेर किल्ला खूप सुंदर आहे. बघण्यासाठी भरपूर अवशेष आहेत आणि वा क्या बात आहे. चौलेर गडावरून आपणाला अजमेरा, साल्लेर, सालोटा, मुल्लेर, मोरा, हरगड, धोडप, कांचना, मांचना, राजदेर, कोळदेर, इंद्राई, चांदवड तसेच रवळ्या, जावळ्या, पुन्हा मार्कंड्या आणि सप्तशृंगी, प्रेमगिरी, इंद्रमळ पाहायला भेटतात. तसेच समोर आपल्याला दीर भावजई चौक आहे. इतका हा समृद्ध असा किल्ला आहे. खूप लांबवरचा परिसर या एका ठिकाणावरून पाहायला भेटतात. जवळपास 15 ते 16 किल्ले या गडावरून पाहण्यास आपल्याला भेटतात. गडावर या ठिकाणी पावसाची जलपर्णी अशी आली आहे की आपण जेवढी काढू तेवढी पुन्हा येते. या ठिकाणी पाऊस आपण काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी या पाण्यामध्ये काही असू शकते, साप वगैरे असू शकतो. त्याच्यामुळे आपण जास्त रिस्क न घेता थोडी काढली, काही ठिकाणी काढून टाकली, परंतु ते आपल्याला शक्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला साहित्य पाहिजे.
हे पाहू शकतो मित्रांनो, हे जे पाण्यामधलं जे गवत आहे याचे मुळे पण पाण्यात खूप आतपर्यंत गेलेलं आहे. हे पाहू शकतो, हे पहा, ते पाहू शकतो आपण खूपच आतपर्यंत. म्हणजे ह्याला काढण्यासाठी आपल्याला चांगले जे हत्यार असतात ते काढण्यासाठी तेच लागणार आहे. पाण्याची टाकी बालेकिल्ला पाहिला व आपण आता परतीच्या मार्गाला निघत आहोत. या ठिकाणी काय जागा कशाची असावी, तसंच पाणी आणण्यासाठी इथं सोय केली. गडाचा हा 7वा दरवाजा आहे. एकूण 7 दरवाजे तटबंदी आहे. ही 7 दरवाजे पाहिले आपण आतापर्यंत. आणि हा दरवाजा 6वा. ही तटबंदी आहे इथं. खाली उतरायला सुरुवात करते आपण. या ठिकाणी पाठीमागे जाण्यासाठी इथाची पायवाट आहे. या पायवाटेने आपल्याला पाठीमागे जायचं आहे. सरळ चालत राहायचं आणि पाण्याचे टाक वगैरे आहे इकडं. इथून जरा चपून जायचं आता. या पाठीमागच्या बाजूला खूप मोठं असं हे पाण्याचं टाक आहे. गडाच्या या धोडपच्या बाजूला हे खूप मोठं पाण्याचं लेक आहे टाकं. आणि तिथे एक पाण्याचं टाक आहे. 2 पाण्याची टाकी खूप मोठी आहेत. दुसरं पाण्याचं टाक आहे. चला हा रस्ता. हा जो टप्पा आहे जरा थोडासा अवघड आहे. कातळ टप्पा सावजायच्या इथून थोडा रिस्की पॅच आहे. रिस्की इथं आहे. पूर्ण कडा आहे. गडाच्या पाठीमाग आलो की आपणाला सलग लाईनीमध्ये हे 3रं पाण्याचं टाकं लागलं. तसंच अजून पुढंसुद्धा या टाक्यामध्ये दगड भरपूर पडलेत. पाठीमागं पाहिलं तरी बघा असं आहे. आणि या ठिकाणी येण्याचा मार्ग जो आहे तो खूपच अवघड आहे. खाली पूर्ण दरी आणि पाण्याचे टाकं. पुढं आलं की 4थं. खूप मोठं हे पाण्याचं टाकं 4थं. ओके. तर त्या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. ते खूप मोठं आहे. आणि हे पाण्याचं टाकं बी खूप मोठं आहे. पाण्याचं टाकं आणि बुरुजी तो हा रस्ता आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी. शेवटच्या टप्प्यात असणारे हे पाण्याचं टाकं. गडावर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी आहेत. वरती माकड इथं खूप आहेत. गडाला आपण एका बाजूनी बघण्यास सुरुवात केली बालेकिल्ल्यावर व दुसऱ्या बाजूने आपण आता बाहेर पडत आहे.
या मन कसलं टाक आहे गडावरचं हे माचीच्या खाली असणारे पाण्याचे टाक आहे, परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खूपच खडतर आहे. चौथ्या दरवाज्यातून आल्यावर शिल्प पाहायला भेटते. त्या ठिकाणी समोरच्या बाजूस वाडा आहे. हे इथं गडाचे संवर्धन होत आहे. साफसफाई करत आहेत. पण 12:30ला उतरण्यास सुरुवात केली. 15 मिनिटात या ठिकाणापर्यंत पोहोचून गेलो आपण. अजून 15 मिनिटात आपण गाडीपर्यंत पाहिजे. साडे 12 वाजता आपण ट्रेक चालू केला होता. आता अजून 5 मिनिटं झाले व आम्ही पोहोचून गेलो. नाशिक मधील आपण साल्हेर, मुल्हेर, मोरा, अरगड आणि मार्कंडे व आजचा चौलेर हे गड पाहून आपण आता खाली उतरत आहे. खूपच सुंदर आहेत नाशिकमधले. गडाच्या पायथ्याला तिळवण गावामध्ये हा एक ऐतिहासिक वाडा पाहायला भेटतो.